लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये ते नंदिनी म्हणते की मी आई म्हणून कशी असणार हे मला माहित नाही, पण आता जे काही घडतंय ना ते माणूस म्हणून बघायला मला अतिशय लाज वाटते. तर नंदिनी हे सगळं काही आर्याबद्दल बोलत असते, कारण तिचं वागणं आता नंदिनीला चांगलंच खटकत आहे. तर दुसरीकडे आता गुरुजी घरी आलेली असतात आणि ते पार्थला आता खूप मोठं सत्य सांगतात. गुरुजी म्हणतात की येणारा काळ हा खूप वाईट असणार आहे, नीती तुमची कठोर परीक्षा घेणार आहे. तर हे ऐकल्यानंतर पार्थ खूपच घाबरतो. तर इकडे नंदिनी आता चक्कर येऊन खाली पडते. तर पार्थ तिला सावरतो. तर मालिनीही तिला उठवण्याचा प्रयत्न करते, पण मात्र नंदिनी काही उठत नाही. त्यानंतर पार्थ डॉक्टरांना फोन केल्यानंतर जीवालाही फोन करून सांगतो की नंदिनी बेशुद्ध पडली आहे. मी डॉक्टरांना फोन केला होता, तू सुद्धा घरी लवकर ये. तर इकडे जीवा खूपच घाबरतो, कारण त्याला माहीत असते की जर डॉक्टर घरी आले आणि त्यांनी नंदिनीला चेक केलं तर त्यांना समजेल की नंदिनी प्रेग्नेंट नाही.